पदयात्रा सुद्धा केली प्रणित यांनी शिर्डीला होते त्यामुळे सतरंगी ट्रॉफी ते खेळू शकले नव्हते पण संघाच्या सोबत होते जरी शिर्डीला गेले असतील पण संघाच्या सोबत होते नाही या आपण आपल्या शुभ असल्यामुळे लगेच मॅन ऑफ द मॅच देणार आहोत मानकिली जे कोणी मान्यवर आले असतील तर आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत कारण आम्हाला प्रत्येकाची नावं माहिती नाही निलेश मराठे आमच्या नेहमी संपर्कात असतात प्रणितला आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत 2 सामने सागाव संघाने जिंकलेत 2 सामने वाडेकरने जिंकलेत लक्षात घ्या सिद्धू अतुल आणि आता जी मॅच होईल म्हणजे याच्यात जो संघ 2 संघ म्हणजे 3 संघामध्ये ड्रॉ होईल सागाव वाडेकर आणि यातून विजेता संघ या 3 संघामध्ये ड्रॉ होईल प्रणित चला प्रणितला शुभेच्छा असतील लगेच आपण वळणार आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक करण कान यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल पहिल्या सत्रामध्ये धन्यवाद सिद्धू पाटील या बॉल आहेत आपल्याकडे भरपूर सिद्धू पाटील चला दही सर आपली आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा प्लीज थँक्यू सो मच नितीन शेकाळन सर थँक्यू सो मच दशरथ पाटील सर आज समालोचनासोबत तुमचं हास्य प्रबोधन देखील होणार आहे आज मनोरंजन तुमचं होईल कारण कॉमेंट्री बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ करावे नवी मुंबई दशरथ पाटील सरांचं देखील आगमन आज कल्याण डोंबिवलीमध्ये सो दर्शनचे पाटील सर आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय तमाम लाडके क्रीडा रसिकांचं पाहुण्यांचं मी समालोचक करण कान किंग्स ट्रॉफी 2024 या पर्वामध्ये सहर्ष स्वागत करीत आहे 5व्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आणि पहिल्याच मॅच मध्ये वाडेकरने वाखनला परास्त केलेले बरेचसे उलटफेर या संपूर्ण स्पर्धेमध्ये मागच्या 4 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले मात्र पाहूया त्या दुसऱ्या मॅच मध्ये काय घडणार आहे एका बाजूला आपण संघ पाहतोय तो स्वर्गीय नीता स्मृती गावदेवी दही सर आणि त्यांच्या विरुद्ध श्री गणेश मानकिवली एका बाजूला कल्याण डोंबिवलीचा संघ आहे दुसऱ्या बाजूला बदलापुरातील मानकिवली टॉस जिंकून फिल्डिंग केली आहे फिल्डिंग स्वीकारलेली आहे त्यांनी आघाडीची जोडी दुसऱ्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये चाललेली आहे ती अजय पाटील आणि मिलिंद पाटील ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते फार चांगली मॅच आपण बघितली पहिला सामना केतन मात्रेच्या अनुपस्थितीमध्ये कुठेतरी फटका बसला तो सोनू मोनू 11 उमेश पाटील साहेब मातडी यांनी पुरस्कृत केलेल्या वाखणला केतन सांगम प्रीमियर लीग गोवाची स्पर्धा खेळतोय आणि इयर एंडिंगला तुम्हाला नेहमीच क्रिसमस वीक मध्ये सांगम प्रीमियर लीग गोवाची स्पर्धा पाहायला मिळते सर्वच ऑल इंडिया ओपन संघांना त्या स्पर्धेचा वेध लागलेलं असं 2019 साली मी देखील त्या स्पर्धेचा घटक होतो एक वेगळा ॲटमॉस्फिअर असतो गोव्याच्या त्या स्पर्धेमध्ये आणि लीग स्टेजला फार चांगला खेळ ऑल इंडिया त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो मात्र किंग्स ट्रॉफीचा 2024च्या पर्वाला देखील सुरुवात झाली 5व्या दिवसाचा दुसरा सामना दहीसर विरुद्ध मानकिवली व्हेरी फर्स्ट बॉल ऑफस्टंपचा फार बाहेर निघाला अंपायरचा इशारा येतो तो वाईड पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात राज गडगे फ्रंटलाईन बॉलर आहेत राज गडगे श्री गणेश मानकिवली बदलापुरातील ताकदवान संघ आहे किंग्स ट्रॉफी मध्ये या पर्वामध्ये कल्याण डोंबिवलीच्या बाहेरील बरेच संघ आपल्याला पाहायला मिळतात ऑनसाइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न व्यवस्थित कनेक्शन नव्हतं मिडॉनला चेस केलं बॉलने डीप मधून फिल्डर येत आहेत मिळते ती सहजरित्या एकदम खातं उघडलंय अजय पाटीलचं नाव संख्या 2 वरती माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे ऑफिशियल स्कोरर वडू नवकर मॅन फ्रॉम भिवंडी राजा दिवेकर मिलिंद पाटील स्ट्रायकिंग एंडला नाव आहे 2 गडगे बॅकफुटला गेला होता राईट झाला बॉल कट करायचं होतं डॉट बॉल इंटरेस्टिंग विकेट आहे 5व्या दिवसाची सरफेस इंटरेस्टिंग आहे मागच्या मॅच मध्ये आपण दावा बघितला वाकणने बनवल्या होत्या त्या 52
53 धावा चेस करायच्या आणि फार चांगली बॅटिंग करत असताना टॉप ऑर्डरने जय जलेश्वर वाडेकरच्या धावा फार लवकर चेसही केलेल्या आहेत. गडके राऊंड द विकेट, पुन्हा फॉलो केलं बॉलला, इथे जास्त बाहेर निघाला. दॅट्स अंपायरचा इशारा येतोय वाईड. या वाईडने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावा सध्या आपण पाहतोय 3 ऑन ग्राउंड. जतीन भुयाल सर आणि त्याचबरोबर महेंद्र भवर सर या दोन अंपायर्सना आपण सध्या ऑन ग्राउंड पाहतोय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये कंट्रोल रूम मध्ये उमेश केणे सर आहेत, मॅन फ्रॉम निंबवली. तिन्ही अंपायर्सची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. गडगे राऊंड द विकेट, ऑन साइडला पूल केलाय, पॉवर प्ले सुरू आहे. गॅप मध्ये बॉल डीप स्क्वेअर लेगला. पहिल्या टप्प्यावरती सीमारेषा पार. नीता स्मृती गावदेवी दहीसर साठी पहिला चौकार. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिला चौकार यावेळेला हुक करायचं होतं, ऑप्शनचा फार बाहेर निघाला. आपण बघितलं तर नाराज आहे मिलिंद पाटील स्वतःवरती. त्याचं कारण जसा हवा तसा चेंडू होता पण त्याला मारता आलं नाही, कारण बाउन्स होता या चेंडूमध्ये आणि हा फटका तसाच खेळायचा होता नटराज स्टाईल मध्ये. तो ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग रिजन मध्ये फलंदाज मिलिंद पाटीलला 7 धावा धावफलकावरती. समोर डीप स्क्वेअर लेग, वाऱ्याचा लाटांवरती स्वारून चेंडू सीमा पार. या मॅच मधला येतोय पहिला दमदार षटकार. आतापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये बघितलेले आहेत. सुपर टेलिकास्ट बाय supersports.in. दीपेश मुंडे फाउंडर आहेत. इनसाइड आउटचा प्रयत्न, एज आहे पॉइंटचा फिल्डर फार वेगाने. आहा, दाग लगने से कुछ अच्छा होता है तो दाग अच्छे. स्टनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळाली पंकज भोले कडून, ज्या झेलने डाव संपला मिलिंद पाटील. दीपेशला विनंती करेन की पुन्हा एकदा आपण तो झेल पाहूयात supersports.in कडून. जे आमचे फाउंडर आहेत, टेक्निकल एक्सपर्ट आहेत supersports.in चे. काय सुपर झेल टिपला पंकज भोलेने. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, राऊंड द विकेटने आले गडगे. ऑफस्टंपचा फार बाहेर बॉल, ऑन साइडला जो पूल केला होता षटकार तो आपल्याला रिप्ले मध्ये पाहायला मिळाला. मात्र एज होती आणि पॉइंटला पंकजने टिपलेला झेल. सुपर 13 for 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. 13 ला पहिला धक्का बसला आणि मैदानाच्या आतमध्ये राहुल पाटील सागमट. देव मिनमिने दुसऱ्या षटकाची सुरुवात करेल. सरगर गावेंकडून पहिला चेंडू घेऊन येतोय राईट आर्म ओव्हर द विकेट, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन. इनसाइड आउटचा प्रयत्न, एज आहे व्यवस्थित कनेक्शन इथे नव्हतं. डीप बॅकवर्ड पॉइंटला पुन्हा पंकज ऍक्शन मध्ये. स्टॉप केलं बॉलला, थ्रो करेल फिरून. धावा तोपर्यंत मिळतात त्या 2 आणि या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय ती 15 धावा. सुबह टेलिकास्ट समोर असलेला रेल्वे ट्रॅक, जा वेगाने गाड्या धावतायत. इथे देखील त्याच वेगाने कदाचित प्रयत्न करतील फलंदाज दहीसरचे धावसंख्येला पुढे नेण्याचा. मागच्या मॅच मध्ये फार लवकर धावा चेस झाला होता वाघच्या विरुद्ध वाडेकर कडून, त्यामुळे तुम्हाला 60+. ओहो, कुठे चाललाय बॉल, लॉंग स्टॉपला प्रचंड वेगाने. अंपायरचा इशारा, नो बॉल. हा चौकार.
करायचे, पण जर अशा धावा बहाल कराल तर तो आत्मविश्वास आपसुक फलंदाजांना येणार आहे, मिळणार आहे. फार बाहेरचा चेंडू होता, लेग स्टंपचा सोडून दिला होता पाटीलने. लॉंग स्टॉपला एक्स्ट्राचा 5 धावा, धावसंख्या धावफलकावरती 20 वरती. डाऊन दी लेग बॉल होता, ऑन साइडला टर्न करण्यात आला. फार चांगला फटकाचे पाटील करून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार, चौकार. मध्ये या षटकामध्ये 11 धावा जवळपास खर्च होत आहेत आणि टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 24. व्हीआयपी बॉक्सकडे आपण लक्ष दिलं तर त्या स्क्रीनवरती पुसेगावचं हिंद केसरी मैदान देखील तुम्हाला पाहायला मिळत. विशाल म्हात्रे जितके क्रिकेट शौकीन आहेत तितकेच बैलगाडा शर्यत देखील ते शौकीन आहेत आणि बराचसा ऑडियन्स क्रिकेटच्या शर्यतींकडे देखील गेलेला आहे. फुलर लेंथ एज आहे, पण या वेळेला तो विकेट किपरकडे. बॉल टप्पा पडल्यानंतर हा डॉट बॉल आहे. कमबॅक करावं लागेल तुम्हाला. दहिसरचं पॅव्हिलियन जर तुम्ही बघितलं, बॅटिंग ऑर्डर खोलवरती आहे, त्यामुळे विकेटची नितांत गरज आहे. दोन्ही संघांनी पहिल्या दिवसामध्ये एक एक सामना जिंकला होता. नावात 24 विकेट पडले पहिली. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. मिनमिन आहे पुन्हा एकदा राऊंड द विकेट. ओव्हर द विकेटने आले एज आहे. थर्ड मॅन द टिप्लाय झेल. अजय पाटील देखील होईल बाद. धक्का बसतोय दुसरा. नीता स्मृती गावदेवी दहिसरला 24 वरती. आगासंचे आदरणीय चंद्रकांतजी मुंडे साहेब पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ त्यांच्या मिसेसच्या नावाने नीता स्मृती गावदेवी दहिसर. श्री गणेश मानकिलेच्या विरुद्ध हा सामना आपण पाहतोय. पहिल्या दिवसाचा द्वितीय फेरीमधील धाव्यात 24 विकेट पडले. 2 नवीन फलंदाज जयेश भोईर चौथ्या क्रमांकाचा स्ट्रायकिंग एंडला. ऑफ स्टंपचा बाहेर एज पुन्हा एकदा, पण टप्पा पडला बरोबर. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. सध्या अस्ट्रेंच्या मागे फार चांगली विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते. विकेट किपर कुमार नवले यांच्याकडून. निलेश मराठे, पंकज भोले, कुमार नवले, राज गडगे, हेमंत मराठे. फोर्सने फटका पाहायला मिळतोय. वाडिश लॉंगला फिल्डर वेगाने बॉलवरती. फर्स्ट ऑन कंप्लीट. सेकंडचा कॉल नसेल. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. राज गडगे याने पहिलं षटक हाताळलं. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. स्वर्गीय नीता स्मृती गावदेवी दहिसरच्या 25 for 2 25 ला 2. दोन धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 25 विकेट पडलेले असताना ते देखील 2 ओव्हर्स मध्ये 2 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाची पुन्हा एकदा सुरुवात होईल. या नंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे तो चंद्रकांत स्मृती चेन्स गेम वडोलिपी विरुद्ध रियान शिलवन देसाई या 2 संघांदरम्यान.
सो बॅकफुटला पंच केलेला आहे, डीप मध्ये फील्ड थांबलाय, पहिला बाउन्स वरती कव्हर करून थ्रो करेल, सेकंड साठी थांबवले राहुलने बिकॉज या क्षणाला स्ट्राईक त्याला करायचे आणि अटॅक करत असताना धावा जमवायच्या, त्यामुळे राहुलला त्याची किती स्ट्राईक मिळाली नाही, एकही चेंडू आतापर्यंत त्याने फेस केला नाही, पहिली विकेट पडल्यानंतर तो आला होता. 26 सध्या स्ट्राईक मिळाली आणि राहुलचा पहिला रॉकेट लँड होतोय मिड विकेट सीमा रेषेचा बाहेर, आला एक पहिला मोठा षटकार. फुलटॉस आलाय, पहिला इनिंगचा चेंडू फेस करत होता राहुल पाटील आणि त्या फुलटॉसला मिड विकेटच्या बाहेर पाठवलं. राहुलचा पहिला रॉकेट. स्वॅग के साथ स्वागत हेमंत मराठेचं. धाव आहे 32. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉग ऑफ लेफ्ट फील्डर आहे पण फ्लॅट आलाय. प्रचंड ताकदीचा वापर दुसऱ्या फटक्यामध्ये, यासाठी त्याने स्ट्राईक घेतली आहे आणि सध्या स्ट्राईक कर दोन षटकार आणि दोन षटकारांच्या साह्याने धावसंख्या मात्र भरारी घेते. 38 धावा फलकावरती आहेत. बॉलच बॅक ड्राइव्ह आहे, डीप मध्ये लॉंग ऑन द फील्डर आपण पाहतोय, थोडंसं वन घेतले, बॉल नाही, सेकंडचा कॉल आहे, राहुलचा जयशी पोहोचेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या आपण पाहतोय 2च्या साह्याने पुढे जात असताना ती 40 या आकड्यावरती. मधासारखे जर गोड परिणाम हवे असतील तर तुम्हाला मधमाशांसारखे एकत्र राहणं देखील तितकंच गरजेचं आहे. दहिसरचे दोन संघ आपण सुरुवातीला बघितले, मात्र त्यानंतर दहिसर गावाने, दहिसरच्या सर्व खेळाडूने पुन्हा एकदा निर्णय घेतला आणि दहिसरचा पुन्हा आपल्याला एक संघ पाहायला मिळतोय. एकी सबळ युनिटी इज द स्ट्रेंथ आपण म्हणतो, ती ताकद आपण बघतोय. तुम्ही हराल किंवा जिंकाल हा नंतरचा भाग, पण तुम्ही एकत्र खेळतायत ही फार मोठी गोष्ट. पूल केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, पुन्हा फोर्सने फटका. आता राहुल पाटील सुसाट सुटलाय. तिसरा षटकार पाहतो राहुल पाटील कडून. तिसरा षटकार राहुल 20 वरती पोहोचला. हेमंतच्या षटकामध्ये 21 आले आतापर्यंत, तर दहिसर 46 वरती. ओहो, बॅट स्विंग जबरदस्त होता, पण या वेळेला मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. हलका बाहेर निघाला चेंडू. 3 षटकांचा खेळ संपला. धावा 46. विकेट पडलेले असताना 2 बॅटिंग करतोय तो संघ स्वर्गीय नीता स्मृती गावदेवी दहिसर श्री गणेश मानकुलीच्या विरुद्ध. वागेश्वर देसाई आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली बी. पहिला ऑफिशियल कॉल आहे. दोन्ही संघाचा कॅप्टनला टॉससाठी आपल्याला रिपोर्ट करायचा. अंडरग्राउंड फ्रीज आहे, त्यामुळे
कोणती ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. जेव्हा तुम्हाला अत्यावश्यक आहे तेव्हा तुम्ही पाणी पिऊ शकता. आणि विशाल मात्रे मॅनेजमेंटमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये जी काही त्यांची कामगिरी राहिली आहे महत्त्वपूर्ण आहे. सुरुवातीला जेव्हा किंग्स ट्रॉफीचा फॉर्म पडला बरेचसे संघ खेळण्यासाठी उत्सुक होते, पण त्यांना 48 संघ सुरुवातीला होत नव्हते. मग त्यानंतर त्यांनी निश्चय केला आणि ही स्पर्धा त्यांनी आपल्याला करून दाखवली. 2 ते 3 दिवसांअगोदर या स्पर्धेचे ड्रॉ उडवण्यात आले. मात्र विशाल मात्रे, त्यामुळे मॅनेजमेंटमध्ये कोणती खंत नाही. VIP डाईसमध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला एसीची थंडी हवा तर लागेल, पण त्यासोबत पुसेगावचं हिंद केसरीचं मैदान देखील पाहता येईल. दोन्ही मजा, क्रिकेटची आणि बैलगाडा शर्यतींची. नाव बॅक टू द क्रिकेट. वयात मैदानाच्या आतमध्ये 4थ्या षटकाला सुरुवात. कमी गती, पहिला चेंज ऑफ पेस व्हेरिएशन फार चांगल्या पद्धतीने करतोय गोलंदाज. त्याला माहिती आहे इथे अटॅकच होण्याचा अटॅकच होणार आहे, त्यामुळे पहिल्याच त्याने चेंज ऑफ पेस टाकला. प्रशांत भोईरला आपण पाहतोय चौथा फ्रेश गोलंदाज. खेचून मारला ऑन साइडला. मिड विकेट मध्ये आपण पाहतोय फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली, आउटफील्ड मख्खन आहे क्रीडांगणाची. ज्या वेगाने बॉल धावतो आउटफील्ड मध्ये. सिंगलने धावत संख्या 47 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल पुन्हा स्ट्रायकिंग एंडला आलाय. हे इंटरेस्टिंग बॅटल आहे. या क्षणाला दहिसरचं पॅव्हलियन, दहिसरचे समर्थक म्हणत असतील की राहुल जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला हवा, आणि ती वेळ आपण सध्या पाहतोय की राहुल स्ट्रायकिंग एंडला आलेला आहे. दुसऱ्या बाजूने प्रशांत भोईर राऊंड विकेट नेतोय. ओहो, चेंज ऑफ पेस. अपील स्ट्रॉंग होती. लाऊड शाउट बाय बॉलर, बट अंपायरचा स्पष्टपणे नकार आला. हाईट फॅक्टर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात कुठे एक्झॅक्ट बॉल लागलेला आहे तो फलंदाजाच्या. आज साईड अँगलने गोलंदाज तुम्हाला सुरुवातीला पाहायला मिळतोय प्रशांत. बॉल राईज झाला. यस, योग्य निर्णय अंपायर्स कडून. खोलात होता, ऑन ट्रॅक करण्यात आला. डीप मध्ये लॉंग ऑन द फिल्डर आहे. फर्स्ट रन कम्प्लीट. सेकंडचा कॉल नसेल. गुड फिल्डिंग. मानकिवलीच्या गोलंदाजांना फिल्डर्सना हेच करायचंय. जर तुम्हाला या क्षणाला राहुलची विकेट मिळत नसेल तर राहुलला नॉन स्ट्रायकिंग एंडला ठेवणं हे देखील तुम्ही चांगलं काम करू शकता. बेटर असेल ते. धावसंख्येला सध्या थांबवत असताना 48 आहे सध्या. 2 चेंडूंचा खेळ जुनी शिल्लक. चेंज ऑफ पेस. ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. स्लॉग हिट. डीप स्क्वेअर लेग. सीमा पार. षटकार. करत असताना सध्या तरी धावसंख्येला पहिला षटकार. या षटकातील नावा 54. एक्स्ट्रा कव्हरला मिस टाइम आहे. इनफिल्ड निलेश. डीप मधून फील्डर दोघंही येत आहेत, पण दोघांचा वाक्या बाहेर. झेल पडतोय मध्ये वॅकंट एरियामध्ये. जयेशला मिळतात 2 धावा. षटक संपन्न. 4 विकेट पडले 2. आणि स्वर्गीय नीता स्मृती गावदेवी दहिसरचं धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. 56 धावा धावफलकावरती. या पुढच्या दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे. वडवली बीचचे कॅप्टन आलेले आहेत. इरियांश 11, रीची प्रतिष्ठान, वागेश्वर देसाईचे कॅप्टन लवकरात लवकर या.
आता मंडप बांधण्याची गरज नाही, समोर असलेल्या नैसर्गिक सावलीमध्ये प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. दूरदृष्टी असावी लागते. सुरुवातीला जे बाग मैदान आपल्याला देसाईचं पाहायला मिळायचं, आताही झाड आहेत पण तितकीशी आता थोडी झाडं कमी देखील तिथे झालेली आहेत. बिल्डिंग्स बाजूला आले आहेत पण इथे ज्या मोठ्या प्रमाणात समोरच्या बाजूला आपल्याला झाडी पाहायला मिळतात. खेचून मारला फ्लॅट, डीप मिड विकेट, सीमा पार. राहुलचा बॅट मधून येतो आणखी एक षटकार. अडुसष्ट धावा धाव फलकावरती. चौथा षटकार राहुलचा बॅट मधून. वारंवार रॉकेट लॉन्च करत आहे आता. 84 हाय स्कोर आतापर्यंत जो सोनारपाड्याच्या नावावरती राहिला होता. पुन्हा लोफ्ट केलाय थ्रू दी लाईन, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. वन मोर बिग हिट. अनस्टॉपेबल राहुल पाटील. आणखी एक लाजवाब षटकार. वरती खेळतोय, जसा चेंडू येतोय तसं उत्तर देतोय, पण उत्तर फक्त 6 धावा 2 षटकार. ऑन साइडला आता व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. डीप स्क्वेअर लेग. सेकंडचा कॉल असेल राहुलचा. स्ट्रायकिंग एंडला थांबलाय जयेश. या क्षणाला राहुलची विकेट इम्पॉर्टंट आहे. जयेश विकेट सॅक्रिफाईस करेल, राहुलला स्ट्राईक मिळते. धाव इथे एक जोडूयात आपण. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 69. विकेट पडते तिसरा झटका नीता स्मृती गावदेवी दहिसरला. दहिसरचं पॅव्हिलियन राहुलला जास्तीत जास्त स्ट्राईक देते. फलंदाज विकेट सॅक्रिफाईस करतात. धावा आहेत 69. बॉल शिल्लक आहेत अजूनही 3. एस आहे पुन्हा डीप स्क्वेअर लेग ऍक्शन मध्ये. फर्स्ट रन कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल इथे दिला नाही. आदित्य नवीन फलंदाज आलेले आहेत, आदित्य पाटील. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती सध्या 70 रन 70 धावा धावफलकावरती. स्टील 2 to go. टार्गेट किती सेट होतं. इंडिव्हिज्युअल 61 स्कोर होता जो SP11 सोनारपाड्याचा अनिकेत पाटीलच्या नावावरती, आणि त्याच संघाने सोनारपाडाने 84 देखील बनवल्या होत्या. तोही संघ आपल्याला पाहायला मिळणार आजच्या चौथ्या लढतीमध्ये. 70 धावफलक सध्या दहिसरचं. लॉफ केला, मिस टाइम. लॉंग ऑफचा फिल्डर येतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. वेल जस्ट कॅच. आदित्य पाटील 0 वरती बाद. आणखी एक स्लॉग हिटर आहे. राहुलची छबी तन्मय मध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळेल, मात्र हा यंगस्टर आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 70. शेवटचा बॉल फिनिशिंग टच. ज्या राजच्या विरुद्ध 2 षटकार आलेले त्याने पुढच्या 3 बॉल वरती कमबॅक करून दिलाय श्री गणेश मानखिवलीला. राऊंड द विकेटने शेवटचा बॉल घेऊन आल्या बरोबर लॉफ केलाय. मिड विकेटचा फिल्डर पाहतोय, पाहतच राहील. बनलाय प्रेक्षक. आलाय षटकार. डाव संपला पहिला.
धावा बनल्या 76. 77 धावांचं लक्ष या टॉससाठी. या शेवटचा ऑफिशियल कॉल दोन्ही टीमचे कॅप्टन. या लवकर या कॅप्टन. रमेश पाटील साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभस्य टॉस करण्यात येईल. प्री क्वार्टर 2-2 मॅचेस दोन्ही संघांनी जिंकलेले आहेत. रियांश 11 स्वर्गीय रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई आणि चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडोली बी. टेल इज द कॉल. इट इज टेल. टॉस जिंकलाय तो देसाईचा कॅप्टन. मोरेश्वर थांबा आपण, मॅच सुरुवात झाली नाही. इट्स ओके. डिसिजन त्यांनी पेंडिंग ठेवला. मान्यवरांचा आभार. पुन्हा आपण मंचाची शोभा वाढवा. म्हणजे कुठे जाऊ नका, आपण पाहत राहा किंग्स ट्रॉफी 2024 पर्व. या मॅच मध्ये दहिसरने फार चांगली बॅटिंग केली आहे. 76 बनवलेले आहेत आणि 77 बनवत असताना पाहूया श्री गणेश मानकुलीची जोडी. श्री गणेश मानकुलीचे फलंदाज कसं उत्तर देतात, कोण जिंकेला सामना, त्याचं उत्तर आपल्याला या सत्रामध्ये मिळणार आहे. मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन होईल. आवाज ऐकणार होता आपण आजजे गावचा, डोंबिवलीचा नितीनजी काळंदे यांचा. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. धन्यवाद करण. धन्यवाद दशरथ पाटील यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकतायत. किंग ट्रॉफी 2024 वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारगर व ग्रामस्थ मंडळ उसारगर आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. पांडुरंगजी दीनानाथ संतेसाहेब यांच्या या स्पर्धेचे आधारस्तंभ. आणि या स्पर्धेसाठी तुम्हाला पाहायला मिळते मालिकावीरसाठी बाईक तुम्हाला पाहायला मिळते. कार्यसम्राट माजी उपसरपंच काटईचे काशीनाथदादा पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सुद्धा मालिकावीरची बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे.
त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करू. पहिल्या सत्रात नीता स्मृती गावदेवी दहिसरने 76 धाबा केल्या, 4 विकेट गमावलेत. शेवटच्या बॉलवरती सुद्धा तन्मय भोईरने षटकार मारला या सीझनमध्ये खूप फॉर्ममध्ये, आणि 35 धावांची नाबाद इनिंग तुम्हाला राहुल पाटीलची पाहायला मिळाली या मॅचमध्ये. आणि 77 धावांचा पाठलाग करायचा तो मानकिवली संघाला. मात्र हे विसरून चालणार नाहीये. टायगर चषक नाईट स्पर्धा याच मानकिवली टीमने 100 धावा सुद्धा कुठल्या होत्या हे विसरून चालणार नाहीये. सागाव संघ आपण इथे उपस्थित राहायचे, कॅप्टन वाडेकरचे कॅप्टन आपण इथे उपस्थित राहायचे, आणि यातून विजेता संघ देसाई संघ. आपल्याला ही सूचना असेल, टॉस जिंकलाय देसाई संघाने. रियांश 11, रिची मात्रे प्रतिष्ठान, जय वाकेश्वर देसाई. आपले सर्व खेळाडूंनी आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे, जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाही, लक्षात घ्या. सागाव संघ आपल्याला महत्त्वाची सूचना आहे, कॅप्टनने उपस्थित राहायचे. हर्ष 11, जय जलेश्वर वाडेकर, आणि यातून विजेता संघ. या 3 संघामध्ये लगेच ड्रॉ होईल, लक्षात घ्या. त्यामुळे कोणतीही ॲडजस्टमेंट नसेल. त्यामुळे सागाव संघ आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल तर आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. पंकजला तुम्ही पाहतायत सलामीला येत असताना, माफ करा, अमरीश आणि पंकज भोळीला तुम्ही पाहतायत. अमरीश स्ट्राईक एंड आहेत, 9 सेकंडला पंकज. याच पंकजने 80 धावा कुठल्या होत्या 100 मधल्या. टायगरच्या नाईट स्पर्धे मात्र पहिल्याच बॉलवरती विकेट मिळेल का सुमितला, आणि पहिल्याच बॉलवरती धक्का लागलाय तो मानकिवली संघाला. 0वरती पहिला धक्का. अमरीश बॅक टू द पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली. तिसऱ्या क्रमांकावरती हेमंत मराठेला तुम्ही पाहतायत. 77 धावा चेस करायच्या आहेत. कोणत्याही धावा तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आहेत. मगाशीच तर उल्लेख केला होता, 100 धावा सुद्धा या संघाने बनवलेल्या आहेत. इथेही चेंडू हवेत आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा क्रॉस धावतोय. जजमेंट चांगला होता महेंदरचा, मात्र झेल ड्रॉप झालाय. जीवदान मिळालाय हेमंतला. 2 धावाही मिळतील. एक रन्स क्रिकेटमध्ये भरपूर महत्त्वाचे असेल. कॅचेस विन द मॅचेस. मागच्या मॅचमध्ये जीत भोईरचा झेल सुटला, त्यानंतर त्याने 28 रन्स केल्या होत्या वाडेकरच्या विरुद्ध. मात्र संघ या स्पर्धेतनं बाहेर गेला. सोनू मोनू, जीजी स्पोर्ट वाकलन, प्रणित पाटीलने चांगली बॅटिंग केली वाडेकर टीमसाठी. सुमित एक्सप्रिया मॉलेंडकडनं हा चेंडू फटका चांगला आहे. वाईट स्लॉंगरला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. आदित्य पाटील तिथे, ज्यांचा मी मगाशीच उल्लेख केला. अंडर 24 ग्रामीण प्रीमियर लीग ही स्पर्धा भरपूर चर्चेत राहिली. 12 संघांना इन्व्हाइट करण्यात आलं होतं. 4 टीम प्रत्येक दिवशी तुम्ही पाहिल्या. संघ मालकांचंही आम्ही कौतुक केलं त्या स्पर्धेमध्ये, आणि अखेरची स्पर्धा जिंकली. अंसिका 11 पिसिवली, नरेश भोईर आणि साहिल भोईर जे संघ मालक होते. सातत्याने प्रीमियर लीग स्पर्धा होत असतात. ग्रामीण प्रीमियर लीग, अंडर 24 प्रीमियर लीग, आणि इथे शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डिंग खराब आहे. आत्ता चेंडू थांबेल की नाही हे सांगणं कठीण आहे. मात्र डीप मधनं क्षेत्ररक्षक आलेत आकाशची फिल्डिंग चांगली आहे. जबरदस्त फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. असं वाटलं होतं चौकार जाईल, मात्र 2 धावा इथे मिळाल्यात. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथ्या चेंडूवरती 2 धावा. 2 धावाने आपण पाहिजे खातं उघडलं ते पंकज भोळे. याच पंकजने मॅच टर्न केली होती. आरएम 11 सोनारपाडा टीमच्या विरुद्ध शेवटच्या षटकात 15 धावांची गरज असताना त्या 15 धावा 4 चेंडूमध्येच पंकजने केल्या होत्या, आणि पंकजने जबरदस्त बॅटिंग केली होती. त्या पंकजला या मॅचमध्ये सुद्धा मैदानात थांबणं महत्त्वाचं आहे मानकिवली टीमसाठी. हलकंसं अपील करण्यात आलं होतं सुमितच्या माध्यमातून. एक सिंगल मेल, म्हणजे बॅट कट आहे. आवाज जवळजवळ कॉमेंट्री बॉक्स बघा. दिनेश संते सुद्धा येत आहेत. बैलगाडी क्षेत्राचं भरपूर आवड आहे, क्रिकेटची तितकीच आवड आहे. उसरगर गावामध्ये सुद्धा आपण पाहिलं बैल भरपूर आहेत, आणि ती चर्चेत आहेत.
मात्र सागाव संघ आपण उपस्थित राहायचे. सागाव टीम्स लक्षात घ्या, ड्रॉ होणार आहे. यातून विजेता संघ वाडेगर सागाव. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. वेग प्रचंड आहे सुमितकडे. सातत्याने रिची जितू निलेश 11 डोंबिवली या शहरी संघासाठी तिथे खेळत असतात. मागच्या वर्षीची क्रिलूची नाईट स्पर्धा आपण पाहिली. बेस्ट बॉलर बाईक या गोलंदाजाला मिळाली होती. बऱ्याच वेळा गोलंदाजांना बाईक मिळत नाही. त्याचं कारण मालिकावीरीसाठी धावा आणि विकेट काउंट केले जातात. मात्र बेस्ट बॉलरला बाईक होती किरोलीच्या स्पर्धेमध्ये. इथे फिल्डिंग खराब आहे. दैसर टीम वारंवार चुका करते आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आता मकर संक्रांत ट्रॉफी सुद्धा पुढच्या महिन्यात तुम्हाला नूतन वर्षामध्ये पाहायला मिळणार आहेत. 29 तारखेपासून आता आई गावदेवी चषक घेसरची स्पर्धा तुम्हाला 6 दिवस पाहायला मिळणार आहे. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर होता. पंचांचा महेंद्र सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 77चं टार्गेट आहे. 12 धावा झालेल्या आहेत. 65 अजूनही करायचे आहे. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढच्या मॅच मध्ये रियांश, रिची जितू, निलेश 11, जय वागेश्वर. देसाई टीमने टॉस जिंकलाय. माझा मुरेशने सांगितलं डिसिजन आमचा अजूनही पेंडिंग आहे. कारण मुरेशला माहिती आहे खेळाडू अजूनही आपले येत आहेत. हा चांगला चेंडू होता. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. मात्र दोन्ही टीम्स आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. रियांश, रिची मात्र प्रतिष्ठान, जय वागेश्वर, देसाई आणि लेट चंद्रकांत मात्र स्मृती 11. चेंज द गेम वडवली बी. दोन्ही टीम्सला विनंती असेल कारण दुसरं सत्र सुरू आहे. दुसरी ओव्हर सुरू आहे. त्यामुळे आपला वेळ वाया जाणार नाहीये. त्यामुळे सागाव टीमच्या कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं आहे. यानंतर मॅच वडवली बी देसाई आणि त्यानंतर खार्डी विरुद्ध SP 11 सोनारपाडा समीर पाटील अँड कंपनी. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला होता. फिल्डिंग पुन्हा खराब आहे. वारंवार चुका सुरू आहेत या मॅच मध्ये. 2 धावा इथे मिळाल्या आहेत. राहुल पाटील आता थोडेसे नाराज आहेत कारण त्यांना माहिती नाही 1-1 रन्स क्रिकेटमध्ये किती महत्वाची आहे. 1-1 रन्सने बऱ्याच वेळा मॅच गमवावी लागते. क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो, चुकीला माफी नाही. एखाद्या खेळाडूने चुकी केली त्याचं भुगतान इतर खेळाडूंना आणि टीमला भोगावं लागतं, गावाला भोगावं लागतं. गावाची प्रतीक्षा पणाला लागलेली असते. तिथे टीम कधीही हरत नाही. लक्षात घ्या, तिथे गाव हरला जातो. शफल झाले. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर. मात्र अजय पाटीलचं कौतुक करेल. मागच्या वर्षी सतरंगी ट्रॉफीमध्ये मालिकावीरची बाईक सुद्धा या खेळाडूंनी पटकावली होती आणि चॅम्पियन संघ होता हर्ष 11 गावदेवी दैसर. मात्र यावर्षी ती स्पर्धा जिंकली सोनू मोनू जी स्पोर्ट वाकलन टीमने आणि केतन मात्रे मालिकावीरचा मानकरी ठरला त्या स्पर्धेमध्ये, ज्याला 37वी बाईक त्या स्पर्धेत मिळाली. त्यानंतर चिंचपाड्याची स्पर्धा आपण पाहिली, तीही वाकलनने जिंकली. तिथे ऋषी भोईर मालिकावीरचे मानकरी ठरले. फटका चांगला आहे. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक. पुन्हा फिल्डिंग खराब आहे. पुन्हा 4 धावा मिळतील. डेट सर्कलच्या बाहेर धावा झाल्यात 18. दुसरं षटक मार्गस्थ आहे. किंग ट्रॉफी 2024 तुम्ही पाहतायत. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस.
हाही फटका चांगला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. दोन दोन क्षेत्ररक्षक आलेत. आकाश पाटील तिथे या टीमचे एक चांगले क्षेत्ररक्षक आकाश. धावसंख्या 20. राहुलने चांगली बॅटिंग केली या मॅचमध्ये. 35 धावांची एक मॅरेथॉन इनिंग नाबाद. 20 धावा आतापर्यंत झाल्यात. 77चं टार्गेट आहे. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅचमध्ये. अमरीश मराठे आपण पाहिलं या मॅचमध्ये 0वरती बाद झालेत. वाडेकर आणि सागावचे कॅप्टन आपण इथे उपस्थित राहायचे लक्षात घ्या. इथे फटका चांगला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. मात्र पुन्हा आकाश आले डीप मधनं. फिल्डिंग चांगली आहे. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 21. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आता. 56 धावा या मॅच मध्ये अजूनही करायच्या आहेत. दहिसर विरुद्ध मानकिवली बदलापूर संघ तुम्ही पाहतायत. 18 बॉलमध्ये 56 करायचे आहेत. आता मात्र थोडंसं आक्रमक व्हावं लागेल हेमंत आणि पंकजला. कारण की 18 बॉलमध्ये 56 जर करायचे असतील तर थोडंसं आक्रमक व्हावं लागेल. कारण पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झालेली आहेत. सतरंगी ट्रॉफीमध्ये हेच टार्गेट होतं 77 VCC उसागर संघासमोर. आणि 77 धावा उसागर संघाने चेस केल्या होत्या. हे विसरून चालणार नाहीये. त्यामुळे टेनिस क्रिकेटमध्ये कोणते टार्गेट अशक्य नाहीये. आणि जर पंकज आणि हेमंत मैदानात जर राहिले तर नक्कीच मित्रांनो याही धावा चेस होऊ शकतात. खिडकाली संघाने 76 धावा केल्या होत्या उसारगरच्या विरुद्ध. आणि उसारगरने 77 चेस केल्या होत्या. आणि इथेही 76 दहिसरने केल्यात आणि 77 चेस करायचे आहेत. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. ज्यावेळी तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता आपोआप त्या टार्गेटपर्यंत तुम्ही पोहोचता. आणि पंकजला हे चांगलं ठाऊक आहे. एक चांगला खेळाडू आहे तो मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या साथ देण्यासाठी हेमंतला तुम्ही पाहतायत. दोन्ही चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे 18 56 ऑन द पेपर थोड्याशा माग वाटतायत. मात्र त्यांच्यासाठी माग नाही आहेत. पुढच्या दोन्ही टीमने रेडी राहायचे. देसाई आणि वडवली बी दोन्ही टीम्स. क्लीन बोल्ड योग्य वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय सुमित भोईरचा. आणि फलंदाज इथे बाद होईल. दुसरा भूषण भोईर मेन आयोजक त्या स्पर्धेचे आहेत. आणि भूषण भोईर आपण आला असाल तर या. आपले हार्दिक हार्दिक स्वागत. कालू गॅरेजवाला यांचा इथे सत्कार होईल. रामचंद्र संते यांच्या शुभ हस्ते. कालू गॅरेजवाले आपण या. कालू गॅरेजवाले एक प्रसिद्ध गॅरेजवाले आहेत या विभागातील. 15 वर्ष आलेत काटेचे. आणि त्यांचा सत्कार सुद्धा होईल. या कालू गॅरेजवाले. देसाई संघ आपण आमच्या मुख्य व्यासपीठासमोर यायचे लक्षात घ्या. मोरेश्वर पाटील तुम्हाला वारंवार सूचना करतात लक्षात घ्या. देसाई टीम जय वागेश्वर ऋषी मात्रे प्रतिष्ठान अर्थातच रियांश 11 बघा. बुम बुम प्रवीण मात्रे सुद्धा सज्ज झालेत. कारण त्यांचा एक षटकार या स्पर्धेमध्ये भरपूर फायदेशीर ठरला. जगदंबा वाकलन बीच्या विरुद्ध. आणि त्यानंतर हितेशचा एक चौकार तोही महत्वाचा ठरला. त्यामुळे चला घाई करा. ऋषी प्रमोद मात्रे यांनाही तुम्ही इन ऍक्शन मध्ये बघाला. प्रमोद मात्रे यांचे सुपुत्र. इथे चांगली गोलंदाजी आता कमबॅक केलाय सुमितने. कारण सुमितलाही माहिती आहे 77चं टार्गेट आहे. दहिसर संघाचा आपण विचार केला त्यांची गोलंदाजी आहे त्यांचं मुख्य अस्त्र आहे. आणि आमचे गॅरेजवाले सुद्धा भरपूर खुश आहेत काटायचे. 15 वर्ष टू व्हीलरचं एक चांगलं गॅरेज. यानंतर वडोली बी आणि देसाई आणि त्यानंतर खार्डी विरुद्ध सोनारपाडा चौथी मॅच आहे. मात्र सागावचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचे लक्षात घ्या. इथे अपील केलं जाते. राहुलने एक चांगला झेल टिपलाय स्टँडच्या मागे. फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का मानकिवली संघ आता थोडासा बॅकफुटवर दिसतोय. कारण 77चं टार्गेट त्यांना चेस करायचं होतं या मॅच मध्ये. आता थोडस कठीण वाटू लागलंय कारण रेग्युलर इंटरेस्ट मध्ये विकेट जात आहेत.
आता फिल्डिंग चांगली आहे. 2 वेळा फिल्डिंग खराब झाली दैसर टीमकडनं. आता फिल्डिंग चांगली, एक सिंगल मिळाली. एकने धावसंख्या पुढे सरकते ती 22 वरती. सुपर स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. पुढच्या मॅचमध्ये बघा बूम बूम प्रवीण मात्रे सुद्धा इन ॲक्शनमध्ये आहेत. कारण मोरेशने टॉस जिंकलाय, मात्र डिसिजन अजूनही त्यांनी पेंडिंग ठेवलाय. मोरेशला माहिती आहे टॉस विकेटला भरपूर महत्व आहे. विकास पाटील सुद्धा इन ॲक्शनमध्ये सलग 2 अर्धशतक आपण पाहिले होते उत्तर शिवच्या स्पर्धेत. त्यांचेच बंधुराज तुम्ही पाहतायत आकाश पाटील. चांगली गोलंदाजी तुम्हाला सुमितच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकच धाव सुमितने आतापर्यंत दिली आहे. 5 बॉलमध्ये 2 विकेट, म्हणजे आतापर्यंत या मॅचमध्ये सुमितने 3 विकेट घेतलेत, 11 बॉल फेकलेत, 12 रन्स दिलेत. काय गोलंदाजी केली आहे सुमितने. हाई स्लोअर 1 चेंडू होता, फसवा चेंडू होता. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते या मॅचमध्ये सुमित भोईरच्या माध्यमातून. षटक क्रमांक इथे 3रं समाप्त झाले. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये 55 रन्स या मॅचमध्ये आता करायचे आहेत. टीम मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत मानकिवली संघाला बदलापूर विभागातील एक दादा संघ मात्र आता थोडासा बॅकफुटवर या मॅचमध्ये. कारण गोलंदाजी करत असताना फारशी गोलंदाजी चांगली झाली नाहीये. या गटाचा तुम्ही विचार केला, पहिल्या दिवसाचा जर विचार केला तर वाडेकरने 2 सामने जिंकलेत. हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर. सागाव संघाने 2 सामने जिंकलेत आणि इथून एक संघ 2 मॅच जिंकेल, त्यामुळे 3 संघांमध्ये ड्रॉ होईल. त्यामुळे सागाव संघ आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. वाडेकरचे कॅप्टन ऑलरेडी ते उपस्थित आहेत, अतुल भोईर. त्यामुळे सागावचे कॅप्टन चिन्मय, आपण आला असाल तर आपण लवकरात लवकर या आणि यातून विजेता संघ या 3 संघामध्ये ड्रॉ होईल. ती मॅच क्रमांक 5वी असेल किंवा 4थी असेल, लक्षात घ्या 5वीच असेल. 4थ्या मॅचमध्ये खार्डी आणि सोनारपाडा. कारण ऑलरेडी आगासन संघ सुपर 8 मध्ये, वडोली बी संघाने 2 सामने जिंकले, देसाई संघाने 2 सामने जिंकलेत. त्यांच्या गटात आपण पाहिलं तर निजे संघ सुपर 8 मध्ये, त्यामुळे निजे संघाला रिपोर्टिंग करावं लागेल. त्यामुळे आज कदाचित संघ सुपर 4 मध्ये सुद्धा क्वालिफाय होतील. त्यामुळे सागाव संघाला आम्ही सातत्याने सूचना करतोय कॅप्टनने उपस्थित राहायचे. रियान 11 रिची मात्रे प्रतिष्ठान, जय वागेश्वर देसाई, मोरेश पाटील कॅप्टन तुम्ही पाहतायत. बादल सुद्धा इन ॲक्शन मध्ये. हितेश भोईर आहेत. हितेशला तुम्ही पाहतायत, रितेशला पाहतायत. काही यंगस्टार सुद्धा आहेत. हिमांशु मात्रे आहेत, मयूर मात्रे, 2 बंधुराज आहेत. प्रवीण मात्रे आहेत, ऋषी मात्रे सुद्धा तुम्ही पाहतायत. आकाश विकास इथे चेंडू हवेत आहे. आता मात्र थोडीशी मॅच एकतर्फी होत असताना राहुलने 35 धावा या मॅच मध्ये बनवल्या आणि विकेट सुद्धा मिळालेत. जय वागेश्वर रिची मात्रे प्रतिष्ठान संघ आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. मयूर, बादल, हितेश, प्रवीण, ऋषी, हिमांशु, रितेश, मोरेश आणि विकासच्या चेहऱ्यावरती बघा ना किती गोड हास्य, क्या बात आहे. त्यांच्याच बाजूला त्यांचे बंधुराज आकाश पुढच्या मॅच मध्ये इन ॲक्शन मध्ये. मॅच थोडीशी एकतर्फी पाहायला मिळते, मात्र ज्यावेळी देसाईची मॅच सुरू होईल तेव्हा नक्की दशरथ पाटील सर आमच्यासोबत जोडले आहेत, त्यामुळे मजा येईल पुढच्या मॅच मध्ये. दशरथ पाटील सर नेहमीच देसाई संघाबद्दल उल्लेख करत असतात. वाकलन, देसाई, वडोली बी हे त्यांचे फेवरेट झोन आहेत मला वाटतं. सर्व क्षेत्रामध्ये रायगड, भिवंडी, ठाण्यामध्ये जाऊन खेळण्याची क्षमता ठेवतात. राहुल गोलंदाजी मार्कवर हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच महेंद्र सरांचा वाईटचा इशू. महाराष्ट्र प्रीमियर लीग सुद्धा आम्ही कव्हर केली. महेंद्र भवर सर यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं. 2 दिवस एक अप्रतिम स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. महाराष्ट्र प्रीमियर लीगची सुद्धा चर्चा राहिली. लीग फॉर्मॅट मॅचेस तिथेही तुम्हाला पाहायला मिळाल्या आणि महेंद्र भवर यांची प्रचंड मेहनत त्या स्पर्धेमध्ये. इथे क्षेत्ररक्षक आणि एक जबरदस्त झेल तिथे टिपलाय जयेश पाटीलने. जयेश भोईर आहेत आणि जयेश भोईर एक चांगला झेल टिपलाय. राहुलच्या खात्यामध्ये 2री विकेट. स्पर्धेत बाहेर केले. त्या अगोदर सागाव संघाने 2 सामने जिंकलेत.
आणि इथून दैसर जिंकली तर दैसर, वाडेकर आणि सागाव या तीन संघामध्ये ड्रॉ सुद्धा होईल. नीता स्मृती बघा, चंद्रकांत पाटील फ्लेक्झिबल क्रिकेटर आकाशचे त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. नीता स्मृती दैसर आणि इथे मात्र राहुल आहेत. संघ थोडासा अडचणीत सापडलाय. मोरेश पाटीलने टॉस जिंकलाय. पुढच्या मॅच मध्ये बघायचे निर्णय काय घेत आहेत. थोडस VIP बॉक्स मध्ये ते आराम करत आहेत. पुढची मॅच 5 ओव्हरची आहे. त्यात वडोली बी विरुद्ध देसाई. देसाई आणि वडोली बी मध्ये जो जिंकेल तो सुपर 8 मध्ये निजे संघाबरोबर खेळ. सागाव संघाचे संघ नाही की ते आलेले आहेत आणि त्यांना माहिती आहे सागाव, वाडेकर आणि यातून विजेतामध्ये ड्रॉ होईल. इथे बॅटची कडा होती मात्र डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. चांगली गोलंदाजी करत असं राहुलने या मॅच मध्ये 35 रन्स केलेत, 3 विकेट घेतलेत, हॅट्रिक बॉल होता आणि चांगली गोलंदाजी करतात राहुल पाटील. टेनिस क्रिकेटमध्ये याही खेळाडूच्या नावावरती बऱ्याचशा बाईक आहेत. हाय स्लोर 1 चेंडू होता, फसवा चेंडू होता. सुमितने तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल असाच टाकला होता. इथे राहुलने चौथ्या षटकातील एक चेंडू असाच आपल्याला पाहायला मिळालाय. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. मॅच थोडीशी एकतर्फी कारण की 77 धावांचं टार्गेट होतं. पुढचे बॅटल तुम्हाला चांगलं पाहायला मिळेल. देसाई आणि वडवली बी. दोन्ही संघ टेनिस क्रिकेटमध्ये चर्चेत आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. फक्त 24 धावा झाल्यात. मानकिवली संघाच्या 6 विकेट गेलेत. त्यामुळे मॅच एकतर्फी आपल्याला पाहायला मिळते. 53 रन्स अजूनही करायचे आहेत. जय वागेश्वर, रिची मात्रे प्रतिष्ठान. देसाई संघ पुढच्या मॅच मध्ये टॉस जिंकलाय. त्यांना फाईट करेल तो लेट चंद्रकांत स्मृती. वडवली बी म्हणजे ओमकार मात्रे कोपरगाव यांनी पुरस्कृत केलेला संघ पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये. सध्या देसाई संघ सुद्धा भन्नाट फॉर्म मध्ये. रायगडमध्ये जाऊन सुद्धा बऱ्याचशा स्पर्धा जिंकल्या आहेत. शिलगाव चषकाचा जो रनरअप संघ होता, उत्तर शिवच्या स्पर्धेत सुद्धा रनरअप. चांगला बॅटल रंगेल पुढच्या मॅच मध्ये. ही मॅच थोडीशी एकतर्फी. गोलंदाज आदित्य. इथे फटका चांगला आहे. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या बंद चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. निलेश मराठे यांच्या बॅट मधून हे मग 9 सेकंड आहे. आदित्य इथे मात्र सिंगल मेल. तिसऱ्या फेरीच्या दिशेने वाटचाल करत असताना नीता स्मृती, गावदेवी, दैसर, चंद्रकांत पाटील, आगासंचे ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ. एक लकी पॅकर्स, वाकलन, वडवली बी, दैसर अशा मोठमोठ्या संघांना ते पॅक करतात नेहमी. चंद्रकांत पाटील आपण आला असेल तर या, आपलं हार्दिक स्वागत. एक सिंगल मिळाली. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ राहिला होता मानकिवली संघाचा, कारण की RM11 ईश्वरी 11 सोनाळपाडा संघाला त्यांनी या स्पर्धेतून बाहेर केलं. आज थोडीशी गोलंदाजी खराब झाली असंच म्हणावं लागेल. आणि आता कदाचित दैसर त्या रांगेमध्ये येईल. तिसरा संघ, त्यामुळे 3 संघामध्ये ड्रॉ होईल. सागाव संघ सुद्धा SSC ट्रॉफी मध्ये सुद्धा खूप चांगला खेळ केला होता.
रनरअप संघ होता. चिन्मय पाटील मालिकावीरचे मानकरी होते, ज्यांना बाईक मिळाली पहिली आपल्या करिअरची. इथेही फलंदाज बाद झाले. अजून एक धक्का मैदानामध्ये लागत असताना आता हॅट्रिकचे उंबरठे गोलंदाज आदित्य पाटीलला तुम्ही पाहतायत. किंग ट्रॉफी 2024 वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारगर व ग्रामस्थ मंडळ उसारगर आयोजित ही स्पर्धा व या स्पर्धेचे आधारस्तंभ किंग मेकर पांडुरंग दीनानाथ संते यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. 8 विकेट गेलेत. आता बॅटिंग करण्यासाठी ऋतिक गडगे आलेत. बिलीन सुद्धा येत आहेत. बिलीन स्वागत आहे आपलंही. 77चं टार्गेट होतं. मॅच थोडीशी एकतर्फी पाहायला मिळाली, हरकत नाहीये. पुढच्या स्पर्धेसाठी नक्कीच मानकरी संघ